सलोनीचे अनिकेतसोबत लग्न होते. तिला आपल्या नवऱ्याचा खूपच हेवा वाटत असतो. पण त्याचा अहंकार मात्र सलोनीला आवडत नसतो. एक दिवस अनिकेतचे मित्रपरिवार जेवायला त्यांच्या घरी येतात. तेव्हा मित्राचा फोन हरवतो व त्याचा आळ अनिकेत त्याच्या घरी काम करत असणाऱ्या श्यामवर घालतो. पण त्यानंतर श्याम असं काही करतो की अनिकेतचा सर्व गर्व, अहंकार नाहीसा होतो. माझे नाव सलोनी आहे. वर्षभरापूर्वीच माझे अनिकेतसोबत लग्न झाले होते. अनिकेत मोठ्या शहरात चांगल्या पदावर नोकरी करत होता. तसा माझा नवरा खूप चांगला आहे. पण मला कोणी विचारलं तर माझ्या नवऱ्याची एक सवय मला बदलायला नक्कीच आवडेल. आणि ती म्हणजे त्यांच्यात जरा जास्तच अहंकार आणि गर्व निर्माण झाला आहे. कधी-कधी तो त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींशी छान बोलत देखील नाही. त्यांच्याशी त्यांचा व्यवहार अगदी फार संवाद कमी असतो, चांगला नसतो. पण त्यांचे हे वागणे मला अजिबातच आवडत नाही. याआधीसुद्धा एक मावशी आमच्या घरी कामाला यायची. पण अनिकेतच्या स्वभावामुळे तेथे कोणीच राहत नसे. पण हे असे सर्वांना सांगितले तर आजकाल कोणीही काम करणार नाही. कदाचित त्याचा हा स्वभाव त्याच्या ऑफिसच्या अनुभवातून आला असावा. कारण काम करून घेण्यासाठी त्याच्यावर खूपच दबाव असायचा. त्यामुळे त्याचा स्वभाव आता कठोर झाला असावा. आता आम्ही पुन्हा नवीन कामासाठी व्यक्ती शोधू लागलो होतो. काही दिवसांनी मोठ्या कष्टाने व प्रयत्नांनी एक व्यक्ती घरात आली आणि त्यांनी आपले नाव श्याम असे सांगितले. त्यांच्याकडे पाहून वाटतच होतं की त्यांचे वय झालेले होते. पण त्यांना कुठून तरी कळलं होतं की इथे कामाची गरज आहे, म्हणून ते आले होते. त्यानंतर ते सांगू लागले की मी सर्व काही कामे करेन. मी चांगला स्वयंपाकसुद्धा करतो. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अनिकेतही घरीच होता. श्यामला भेटल्यावर त्याने आधीही काम केलं आहे का असं विचारलं आणि तो म्हणाला, हो सर. वयामुळे त्यांनीही तोच प्रश्न विचारला असावा. नंतर अनिकेत श्यामला सांगू लागले की स्वच्छतेने अन्न शिजवले गेले पाहिजे. सतत रजा मिळणार नाही. रोजचे नाटक काही कारणे चालणार नाहीत. आता जेवण मला बनवून दाखव. आवडले तर उद्यापासून तुझी नोकरी पक्की होईल. माझ्या पतीकडून हे सर्व ऐकून मला देखील आश्चर्य वाटले व ते काहीतरी बोलतील, पण श्याम फक्त म्हणाला, हो सर. अनिकेतने मला आता त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. श्याम स्वयंपाक करत होते. ते काम अगदी चोखपणे करत होते. असा अनुभव त्याने याआधी कधीही घेतलेला नव्हता. जेवण तयार होते. त्यांनी जेवण टेबलावर ठेवले. नंतर माझे पती आणि मी दोघांनीही जेवण केले. मला तर जेवण खूपच आवडले आणि माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरून मी समजू शकले की त्यांनाही जेवण खूप आवडले. पण सवयीप्रमाणे तो काही बोलला नाही. काही वेळाने अनिकेत बोलतो, जेवण ठीक आहे. उद्यापासून या. पण जेवण खराब होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले. आपण यापेक्षाही चांगले जेवण बनवू शकलात तर अधिक चांगलं होईल. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. ते फारसे बोलले नाहीत, तर ते कमीच बोलायचे व नुसते त्यांचे काम करायचे. माझ्या नवऱ्याने मला समजावलं होतं की लक्ष ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या, असे अनिकेत सांगू लागला. पण श्याम यांच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की त्यांना याआधी कुठे पाहिलं असेल. त्यांनी कुठे काम केलं असेल का? त्यांना या कामाची माहिती कशी आणि कधी मिळाली असेल याचा विचार मी करू लागले. त्यांचे वय पाहून मी त्यांना ठेवले होते. काही दिवसांनी मी श्यामला त्यांचे ओळखपत्र पाहण्यास मागितले होते. तेव्हा त्यांनी ते आणून दिले होते. तेव्हाच मी मनाशी थोडी निर्धास्त झाले. 15 दिवस काम केल्यानंतर त्यांनी एक दिवस मला विचारले की मॅडम, मला काही पैसे आधीच मिळाले असते तर बरं झालं असतं. मला सध्या गरज आहे पैशांची. मी त्यांचे म्हणणे ऐकले आणि मी पण त्यावेळी माझ्या नवऱ्याप्रमाणे विचार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता तुला भेटणार नाही. त्याने मला आधीच सर्व काही सांगितलं होतं. मी सरांना विचारतो, मी तुम्हाला आता पैसे देऊ शकत नाही. असं करून मी त्यांच्यासोबतची ती तेव्हा चर्चा टाळली होती. दुसऱ्या दिवशी अनिकेत म्हणतो की त्यांचे ऑफिसमधील काही मित्र संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायला येणार आहेत. तेव्हा श्याम म्हणाला की ठीक आहे सर. संध्याकाळी मग त्यांचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबासोबत आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुले देखील जेवणासाठी
आले होते. सर्वांनी मोठ्या उत्साहाने जेवण केले. सर्वांनी जेवणाचे फार छान कौतुक केले. जेवल्यानंतर आम्ही सगळे बसलो आणि गप्पा मारू लागलो. काही वेळाने काम संपवून श्याम जाण्याच्या तयारीत होता. पण इतक्यात समजतं की त्यांच्या एका मित्राचा मोबाईल हरवलेला असतो. मोबाईल महाग होता आणि त्यात ऑफिसचे महत्त्वाचे नंबर आणि इमेजेस देखील होत्या. त्यामुळे ते थोडे जास्त काळजीत होते. मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला आणि मुलांना देखील विचारलं. फोन देखील करून बघितलं, पण फोन काही सापडत नव्हता. आम्ही सर्वजण मिळून मोबाईल शोधत होतो. तेव्हा श्याम किचनमधून आला आणि म्हणाला, "मॅडम, मी आता निघत आहे." त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. असे सांगताच माझे पती म्हणाले, "थांबा, तुम्ही चोरलेला मोबाईल परत द्या." हे ऐकून श्याम म्हणाला, "सर, तुम्ही हे काय बोलत आहात? मी हे चोरण्याचे स्वप्न देखील पाहू शकत नाही. मी असं काहीही करू शकत नाही." माझे अनिकेत तेव्हा म्हणाले की ठीक आहे असं म्हणत श्यामजवळ ते गेले आणि हातात असलेली बॅग घेऊ लागले. श्यामने बॅग पकडली आणि म्हणाला की सोडा साहेब, त्यात मोबाईल नाही. तेव्हा अनिकेतला राग आला. त्यांनी त्याची बॅग हिसकावून घेतली आणि त्याचा शोध घेतला. त्यात मोबाईल नव्हता, पण जेवण होते. तेव्हा अनिकेत म्हणाले की तू अन्न चोरणार आहेस का? आता श्यामच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो म्हणाला की मी चोरी केली नाही मॅडम. माझ्या वाटणीचे जेवण माझ्या पत्नीसाठी घेऊन जात आहे. खूप दिवस झालं साहेब. मला मुलगा झाला असता तर कदाचित हा दिवस पाहावा लागला नसता. काही वर्षापूर्वी निघून गेलेला माझा मुलगा परतणार होता. माझी पत्नी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मी मोठ्या कष्टाने घर सांभाळत आहे. जेव्हा येथे खायला चांगलं होतं, आज घरी चांगले छान पदार्थ बनले होते, तेव्हा मी विचार केला की माझ्या पत्नीला आज चांगले जेवण घेऊन जाऊ. कारण मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता आणि घरासाठी मी मॅडमकडून आगाऊ पैसे देखील मागितले होते." असे बोलून तो अन्न न घेताच रडत रडत निघून गेला. पण आजकाल जग असं झालेलं आहे की आपण काहीतरी वाईट घडण्याची इतकी भीती बाळगतो, इतका विचार करतो की आपल्याला चांगलेही दिसत नाही. चांगले माणसं आहेत, चांगल्या व्यक्ती आहेत याचा देखील आपण विचार करत नाही. यामध्ये दोष कोणाचा हेच कळत नाही. श्याम निघून गेल्यानंतर मित्राच्या मुलाने सांगितले की त्यांचा मोबाईल खाली पडला आहे आणि तो बंद पडला. वडील त्याला ओरडतील म्हणून त्याने मोबाईल फोन टेबलाखाली ठेवला होता. या सगळ्याची त्याच्या वडिलांना लाज वाटली. अनिकेतच्या डोळ्यात मला आता पहिल्यांदाच खंत दिसली. त्या रात्री अनिकेतला नीट झोप देखील लागली नाही. जरी तो मला काही बोलला नाही, पण त्याला वाईट वाटत होतं हे मला माहीत होतं. कदाचित श्याम पुन्हा येणार नाही हे मला सकाळीच माहीत होतं. त्यामुळे मी लवकर उठून घरची कामे स्वतःच आवरू लागले. काही वेळाने दाराची बेल वाजली आणि मी ती उघडली तर श्याम समोर होता. तो शांतपणे आत आला आणि आपले काम करू लागला. मी म्हणाले, "मला वाटलं कदाचित तुम्ही आज येणार नाही." तर तो म्हणाला की "मी पण विचार केला होता, पण मॅडम, घरी जेवण बनत नसेल तर यावं तर लागेल ना." त्यांना पाहून अनिकेतला जरा बरं वाटलं. त्याला काही रुपये दिले आणि श्यामने पैसे घेण्यास मात्र नकार दिला. तेव्हा अनिकेतने जबरदस्तीने त्यांना पैसे घेण्यास भाग पाडले. खरं तर श्यामला फक्त काही प्रेमळ शब्द आणि काही पैशांची गरज होती. पण माझ्या नवऱ्याचे हे बदललेले रूप पाहून मला देखील बरे वाटले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.